तारा, तू आज जे काही केलंस त्यामुळे त्या मुलीच्या जीवाला काही झालं असतं तर? नाही वहिनी, मी खरंच काही नाही केलंय. काही कसं नाही केलंस तारा? तुला काय वाटतं तू काहीही करशील आणि कोणाला काहीच कळणार नाही? तारा, या घरात मी तुझ्या आधीपासून आहे. माझं या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर लक्ष असतं, पण तू माझ्या जवळची आहेस म्हणून मी तुला काहीही बोलले नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाच्याही जीवावर बेतेल असं काहीही करू नकोस. हो वहिनी, बरोबर आहे तुमचं, पण खरंच मला ना फक्त तिचा चष्मा काढून तिला त्रास द्यायचा होता. पण ती बावळट मुलगी, काहीच कळत नाही तिला. मूर्ख एक नंबरची. खरंय, मूर्खच आहे ती, इडियट. वहिनी, तुम्ही हे कोणाला सांगणार तर नाही ना? छे ग, यू माय फ्रेंड. कसं सांगणार कोणाला? मैत्रिणीचं सिक्रेट कोणी कोणाला सांगतं का? काहीतरी एक सांगू, मला पण मजा आली. तुम्हाला एक विचारू का? जेव्हा मी आणि सोहम पळून जाऊन या घरात, म्हणजे लग्न करून या घरात आलो होतो, तेव्हा तुमचा आणि अस्मीचा आम्हाला विरोध होता ना? हा, म्हणजे तेव्हा आपली इतकी ओळख नव्हती, मी तुला फारशी ओळखत नव्हते. बट नाव वी आर बेस्ट फ्रेंड्स. मी एक विचारू, म्हणजे तू माझ्याबद्दल काय विचार करायचीस? अगदी खरं खरं सांगू का? किती वेळा सांगू? वी आर फ्रेंड्स. फ्रेंड्समध्ये सगळं चालतं. बिंदास बोल. मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला बघितलं होतं ना, तेव्हा मला असं वाटलं होतं की तुम्हीच एक नंबरच्या बिंडोक आणि नालायक आहात. तेव्हा वाटायचं. सॉरी. आणि जेव्हा मी या घरात आले होते ना, तेव्हा मी ठरवलंच होतं की सगळ्यात आधी तुमचाच काटा काढून टाकायचा.